हे पहा, हे सगळे आपण आत्ताच घेऊन आलेलो आहे गांडूळ. तर हे सगळे गांडूळ आता आपण असे स्प्रेड करून सगळे सोडून देणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीदूत केतन चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला पण गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प सुरू करायचा आहे का? जसं मी आपला वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खताचा प्रकल्प सुरू केलाय, तसं तुम्हालाही करायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. तर गांडूळ खत निर्मितीसाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात, ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण शेअर करणार आहे तुम्हाला. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागेची निवड. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागेला असणारा उतार. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बेडचा सेटअप. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बेड कसा भरायचा आहे, कोणकोणत्या लेअरने भरायचा आहे. आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बेडमध्ये गांडूळ कसे सोडायचे. या 5 गोष्टी मी सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागेची निवड. तर जागा सावली असेल अशा ठिकाणी असावी. तुमच्याकडे शेड किंवा झाड असेल तर त्या झाडाखाली पण तुम्ही ती करू शकता. फक्त ऊन जास्त लागतं कामा नये, ते गांडुळांना घातक असतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण निवडलेल्या जागेचा उतार. तर ह्यासाठी मी आपण जे बेडचा सेटअप करणार आहे, तर तो सेटअप आधी मी डेमोसाठी पकडून त्या ठिकाणी पाणी ओतून पाहतोय की खरंच उतार आलेला आहे का नाही, आणि आपल्या एक्सेस वॉटरसाठी जे ड्रेनेजचं होल आहे त्या ठिकाणी पाणी बाहेर निघतंय का नाही. कारण पाणी जर जास्त झालं आणि आपण गांडूळ सोडलेले असेल बेडमध्ये, तर ते गांडूळ मरण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. यासाठी आपल्याला जागेचा उतार हा तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. आणि एकदा उतार कन्फर्म झाला की आपला उतार आहे, त्याच्यानंतर मी आता काठीच्या साह्याने ते रेष आखून घेतोय. आपल्या मार्किंग करून घेतोय ज्या ठिकाणी आपल्याला बेडचा सेटअप करायचा आहे. कारण आपल्याला त्याच्या सपोर्ट देण्यासाठी खड्डे पण करायचे. तर आता तुम्हाला दिसत असेल की मी काठीच्या साह्याने ज्या ठिकाणी आपल्याला बांबूचा सपोर्ट देणार आहे, तर त्या ठिकाणी मी आता मार्किंग करून घेतोय. तर तुम्ही पण अशा पद्धतीने काठीच्या साह्याने किंवा तुमच्याकडे जे काही असेल फकीच्या साह्याने पण आपल्याला मार्किंग करूनच घ्यायची आहे. ही रफ मार्किंग करून घेतोय मी. तुम्ही पण अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायला पाहिजे. आणि मार्किंग ही प्रॉपरच झाली पाहिजे. थोडीफार पुढे मागे झालेली चालत नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही खड्डे घेणार आणि त्यामध्ये सपोर्टसाठी तुम्ही जे काही हे करणार आहे, तर ते पुढे मागे झाले तर त्याच्यामुळे तुमच्या बेडची लेवल बिघडू शकते. तर ह्या गोष्टीची तुम्ही पूर्णतः दक्षता घेणं गरजेचं आहे. आता पूर्णपणे मार्किंग करून झाल्यानंतर ते सगळे बेड आपण बाहेर काढून घेतलेले आहेत. एकदा मार्किंग पूर्ण झाल्यानंतर आता रफ मार्किंगची आपल्याला फायनल मार्किंग करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी आपण आपले बेड बाजूला घेतले आणि आता आपण फकीच्या साह्याने ज्या ठिकाणी आपल्याला सपोर्टसाठी खड्डे घ्यायचे त्या ठिकाणी मी आता मार्किंग करून घेतोय. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की मी कशा प्रकारे मार्किंग करतोय. आणि ही मार्किंग तुम्ही प्रॉपर ज्या ठिकाणी खरंच खड्डे आहेत ते प्रॉपर त्याच ठिकाणी मार्किंग करायला पाहिजे. कारण ते सपोर्ट मागे पुढे नाही झाले पाहिजे, ह्याची तुम्ही नक्की दक्षता घ्या. तर अशा प्रकारे आपण आता मार्किंग करून घेऊया. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपण स्ट्रक्चर आखून घेतलेला. आपल्याला जो गांडूळ खताचा प्रकल्प करायचा, वर्मी कंपोस्टचा जो प्लांट आहे, त्याच्यासाठी आपल्याला जे बेड ज्याप्रमाणे आपण हे करणार ना, त्याचं आपण आधी आखणी करून घेतलेली आहे. त्याचा नकाशा आधी आखून घेतलाय. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की इथं हा 1, हा 2 आणि इथे 3 असे 3 बेडचं आपण स्ट्रक्चर इथं हे करणार आहे. त्यासाठी आपण काय केलं, त्याचं पूर्ण आखणी करून घेतलेली आहे. तर आखणीसाठी आपलं मेजरमेंट काय असणार आहे, त्याची जी आपल्या बेडची जी रुंदी आहे ही 4 फुटाची रुंदी आहे आणि त्याची जी लांबी आहे ही 12 फुटाची लांबी आहे. 2 बेडच्या मध्ये अंतर किती ठेवावं, तर मी ह्या 2 बेडच्या मध्ये 1.5 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. तुमच्याकडे जर जागा शिल्लक असेल तर माझ्याकडे एवढंच पॅच होतं, त्यामध्ये मला 3 बेड बसवायचे होते म्हणून मी 1.5 फुटाचं अंतर ठेवलंय. तुमच्याकडे जर जागा शिल्लक असेल तर तुम्ही 2 फुटाचे अंतर ठेवू शकता तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार. कारण त्या 2 बेडच्या मधलं जे अंतर आहे ते आपल्याला कशासाठी लागणार, तर बेडमध्ये हवा खेळती राहावी, आपल्याला पाणी मारण्यासाठी किंवा गांडूळ खत कलेक्शनसाठी ते सोपं राहावं आणि येण्या जाण्यासाठी जागा लागते. त्यासाठी आपल्याला ते 1.5 ते 2 फुटाचं अंतर सफिशियंट आहे. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सने ते अंतर ठरवू शकता. तर याची आपली जे बेडची हाईट आहे ती 2 फुटाची आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथं दिसत असेल की आपण ते हे केलेलं आहे आणि सोबतच इथे मार्क केलेले आहेत. हे मार्क कशासाठी आहे, तर आपल्या बेडला जे सपोर्ट देणार आहेत, आपल्या एका बेडला 12 सपोर्ट आहे. तर ते 12 सपोर्ट कोणकोणत्या ठिकाणी आहेत, तर ह्या ठिकाणी 1 2 3 4 5 6 आणि इकडे 6 असे 12 आणि 2 इथे, म्हणजे असे टोटल 14 एका बेडसाठी सपोर्ट आहेत. तर असे 14 सपोर्ट आपल्याला एका बेडला द्यायचे. तर त्याचे मार्किंग इथे मी केलेले आहेत. तर हे मार्किंग कशासाठी केलेत की त्या ठिकाणी आपल्याला खड्डा करून तिथे बांबू किंवा जो सपोर्ट तुम्ही करणार आहे तो आपल्याला तिथे ते स्ट्रक्चर बनवून घ्यायचं आहे.
तर स्ट्रक्चर कशाचं बनवायचं ते मी आता तुम्हाला सांगतो। तर बेसिकली तुम्ही त्या स्ट्रक्चरसाठी आता 2 फुटाचा बेड आहे तर तुम्हाला 2 ते 2.5 फुटापर्यंत एक तर तुम्ही त्यासाठी बांबू यूज करू शकता, नाहीतर तुम्ही रॉड यूज करू शकता, किंवा तुमच्याकडे जर बॉक्स पाईप असतील लोखंडाचे तर ते पाईप किंवा रॉड पण यूज करता येतात। तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार तुम्ही त्या गोष्टी यूज करा। मी आता त्यासाठी बांबू यूज करणार आहे, तर मी माझे बांबू जे हे केले ते मी एकदा तुम्हाला दाखवतो। आपल्या घरी बांबू अवेलेबल होते तर आपण ते काय केलेत की करवतीच्या साह्याने ते सगळे बांबू इक्वल साईज मध्ये कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की ना आपण कसे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, सगळे एकत्र एकदा एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून जातात। आता आपण हे जे बांबू जे आहे ना 2.25 फुटाचे कट करून घेतलेले आहेत, ते बांबू आहेत ना ज्यावेळेस आपण ते जमिनीमध्ये रोवणार आहे की आपण अर्धा फूट जरी रोवणार आहे तर त्याचा मातीशी संपर्क येणार आहे, आणि मातीशी संपर्क आला तर बांबू कुजण्याची जास्त शक्यता असते। त्याच्यासाठी आपण उपाय काय करणार आहे की त्याला कलर मारून घेणार आहे। त्यासाठी काय घेतलंय मी एक बॉटल घेतली आहे, त्याचा वरचा जे हे पोर्शन आहे तो कट केलाय आणि त्यामध्ये कलर भरलाय आणि मी फक्त त्यामध्ये डीप करून घेणार आहे। तर मी तुम्हाला दाखवतो कसं डीप करणार आहे मी। हे बघा, हा जवळपास अर्धा फुटाचा आहे तर तो आता आपण डीप करून घेतलाय। असे आपण सगळे बांबू डीप करून घ्यायचे आणि उन्हामध्ये सुकायला ठेवणार आहे। या ठिकाणी असा उभा करून आपण सुकायला ठेवणार। तर अशा प्रकारे आपण सगळे रंगवून घेतलेले आहेत सगळे बांबू, आणि आता आपण ते सुकण्यासाठी ठेवणार आहे। तुम्हाला दिसत असेल की अर्धा फुटच आपण रंगवलेला आहे आणि जवळपास 1.5 ते 2 फूट तसाच ठेवलेला आहे, आणि जो रंगवलेला पोर्शन आहे तो आपण आता तो खाली हे करणार आहे, खाली ठेवणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हा जवळपास 2.25 फुटाचा बांबूचा तुकडा आहे, तर हा मी यूज करणार आहे आपल्या स्ट्रक्चरसाठी। तर तुम्हाला वरतीचा हा जो पोर्शन दिसतोय तो जवळपास अर्धा फुटाचा जो पोर्शन आहे तर तो मी कलर केलेला आहे, की जो आपण आपल्या ग्रिलला किंवा घराच्या दरवाजांना जो ब्रश देतो की गंज लागू नये म्हणून, तर तो कलर मी दिलेला आहे। आणि हा कलर दिलेला पोर्शन मी जमिनीमध्ये असा रोवणार आहे, आणि इथून पुढे 1.5 फूट हाईट असणारा मी बेडसाठी यूज करणार आहे। पूर्ण काटोकाट 2 फूट कधीच नाही घ्यायचं, कारण आपल्या बेडचा जो कागद आहे जे ताडपत्री असते ती फाटण्याची शक्यता असते। तर त्यासाठी काय करायचं 1.5 फुटा हाईट पर्यंत आपल्याला त्याचा पोर्शन हे करायचं आहे। मी आता बांबू यूज केलाय तर तो कुजू नये म्हणून मी रंग दिलेला आहे, की कारण बऱ्याच जणांचं असं असतं की आपण यूज करताना पाणी वगैरे मारतो त्यामुळे बांबू कुजण्याची शक्यता असते, स्ट्रक्चर ढासळू शकतं। त्यासाठी मी त्याला सोल्युशन म्हणून, त्याचा उपाय म्हणून मी कलर दिलेला आहे। तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सने लोखंडाचे पाईप पण यूज करू शकता, त्याला कलर देऊन घ्या की तुमच्या प्रिकॉशनसाठी ते बेटर राहील, की तुम्हाला ते जास्त दिवस यूज करता येईल बेड। की जर इन केस जर बांबू तुटला तर परत तो बांबू काढून परत तुम्हाला नीट करण्यासाठी जो वेळ जाणार आहे तर तो वेळ वाचवा आणि तुमचे कष्ट वाचवे, त्यासाठी हा एक उपाय आहे। तर हे स्ट्रक्चर उभं कसं करायचं ते मी आता तुम्हाला पुढच्या यामध्ये सांगतो। सोबतच आता या ठिकाणी जे खड्डे करणार ते कसे करायचे ते पण मी तुम्हाला सांगेल। आता आपण आपल्या बेडच्या सपोर्टसाठी जे खड्डे करणार आहे ना, ज्या ठिकाणी आपल्याला बांबू रोवायचे ते खड्डे आपण असे पहारीच्या साह्याने करून घेणार आहे। जवळपास 1 फुटाचा खड्डा आपल्याला करायचा आहे, की ज्या ठिकाणी 1 फूट बांबू रोवला जाईल। खूप जास्त खोल पण नको आणि खूप कमी खोल पण नको, 1 फुटाचाच असायला पाहिजे खड्डा। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की मी 3 स्टेजेस मध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला आपले वर्मी कंपोस्टचे बेड कसे सेट करायचे। पहिली स्टेज आहे की आपल्याला खड्डे खणायचे आहेत। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपण खड्डे केलेले आहेत। इथं दाखवा, इथं आहे ना आपण आहे ना पहारीच्या साह्याने, आपल्याकडे पहार आहे इथं, हे असे पहार आहे ना, या पहारीच्या साह्याने आपण या ठिकाणी खड्डे करून घेतलेत। आणि एक खड्डा खूप जास्त खोल नाही करायचा, हार्डली एक फुटापर्यंत आपण अंतर घेतलंय, एवढा खोल खड्डा केलाय। त्यामध्ये आपल्याला बांबू रोवायचे। ते बांबू कशा पद्धतीने, आता एका बेडसाठी आपल्याला किती लागणार आहे, 14 खड्डे लागणार आहेत। 6 खड्डे एका साईडला, 6 खड्डे या साईडला आणि मिडलला 2, असे 14 खड्डे घ्यायचे आपल्याला। तर हा सगळा सेटअप हा पहिला हे झाला आपलं लेवल केल्यानंतरचा। आता पुढची स्टेज काय आपल्याला, तर आपल्याला ते बांबू रोवून घ्यायचे। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की या सेकंड स्टेज मध्ये मी आता इथं बांबू रोवून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हे 6 ते 6 आणि मधले 2 असे 14 आहेत। आणि हा आपला बेडचा कागद आहे। तर हा कागद आपल्याला आता यामध्ये फक्त अडकून द्यायचा आहे। पुढे येऊ दे, पुढे येऊ दे, पुढं। तर आपल्याला करायचं आहे काय की हा आपला जो बेड आहे, तर हा बेड आपल्याला इथे असा सेट करायचा आहे। तर त्यासाठी इथं खाचे दिलेले आहेत, हे इथं असे खाचे आहेत ना, यामध्ये फक्त आपल्याला असं अडकवायचं आहे। हा असा बेड आहे, याचा फक्त हा खाच्यामध्ये असा आता फक्त आपल्याला असं अडकवायचं आहे। आणि असे अडकवलं की या खाच्यामध्ये अडकवल्यानंतर आपला बेड सेट होणार आहे।
एवढं सिंपल आहे. तर आता मी हे पूर्ण सेट करायचं आहे म्हणून मी आहे तसं ठेवतो. तर हा सेट केल्यानंतर थर्ड स्टेज येते आपली बेडचा. तर अशा प्रकारे आपला बेड होतो. समोरून बेड दाखवा. हा बेड आपला पूर्ण अशा प्रकारे सेट होतो फायनल स्टेजला ज्यावेळेस आपण अडकवतो. तर ह्या बेडमध्ये आता आपण वर्मी कंपोस्ट जे आपलं गांडूळ सोडण्याच्या आधी आपल्याला काय करायचंय, तर शेणखत असेल, जो पाला पाचोळा आहे, त्याचे थर यामध्ये घेणार आहे आपण. आणि या ठिकाणी तुम्हाला हे खड्डे दिसत असेल, इथं पाईप दिसत असेल हा. तर हा आपला 3 इंचाचा पाईप आहे. हा पाईप आपल्याला ह्या ठिकाणी, इथं होल आहे, या ठिकाणी आपल्याला अडकवायचं आहे. ते कशासाठी मी सांगतो. पुढे येऊ दे. इकडून येऊ दे पुढून. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी होल आहे. तर ह्या होल ड्रेनेज साठी आहे. आपण नवीन ह्याच्यात दाखवू. इकडे येऊ दे मागं थोडं. तर हा आपला नवीन बेड आहे. तर ह्याला आपल्या वर्मी कंपोस्टच्या बेडला आपण जे पाणी मारणार आहे, किंवा ज्याला आपण वर्मी वॉश म्हणतो, की जे गांडुळांचा मेन जो अर्क आहे, ज्याला वर्मी वॉश म्हणतो, ते काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं. या ठिकाणी तुम्हाला बेडच्या खाली दिसत असेल की हा पाऊच आहे. आणि आतमध्ये इथे हे दिसतंय का इथे, तर इथं होल दिलेला आहे. तर आपल्याला बेड सेट असा करायचा आहे की त्याचा उतार इथे आला पाहिजे. आणि इथून आपल्याला या ठिकाणी आपण काय करणार आहे, ह्या ठिकाणी आपला 3 इंचीचा पाईप आहे. तर हा पाईप आहे ना, तर हा पाईप आपल्याला ह्यामध्ये सेट करायचा आहे. इथं ह्यामध्ये असं आपण सेट करणार. आणि या ठिकाणी आपल्याला भांडं ठेवायचं ज्यामध्ये वर्मी वॉश कलेक्ट होईल. तर अशा प्रकारे आपला 3 स्टेजमध्ये मी दाखवलं की तुम्हाला बेड कसा सेट करायचा आहे. आता बेड सेट झालेले आहे, त्यामध्ये आपल्याला लेअर कसे द्यायचे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर आता आहे ना, आपण आपला बेड भरायला सुरुवात करायची आहे. आपला बेडचा सगळा सेटअप झालेला आहे. तर आपल्याला आता आपला जो बेड आहे हा 2 फुटाची हाईट आहे. तर पहिला जो लेअर आहे हा आपल्याला आपला जो कुजलेला कचरा असेल किंवा जो भुसा आहे, आता आमच्याकडे भुसा आहे सोयाबीनचा, तर आम्ही त्याचा पहिला लेअर घेतलेला आहे. 2 फुटाचा आहे. तर आपण ह्याचे 4 टप्पे करणार आहे. पहिला टप्पा आपल्याला ना भुसा किंवा जो कुजलेला कचरा आहे त्याचा घ्यायचा आहे. दुसरा लेअर आपण शेणाचा घेणार आहे 6 इंचाचा. त्याच्यावरती परत आपण भुसाचा 1 लेअर आणि वरती परत शेणखताचा 1 लेअर, अशा 4 लेअर मध्ये आपण हे करणार आहे. हा पहिला लेअर तुम्हाला दिसत असेल की ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, थोडं पुढे येऊन दाखवा, की इथं जो पहिला लेअर आहे हा सगळा आपण भुसाचा आपण एवढा असा पूर्ण स्प्रेड करून घेतलेला आहे. तर हा पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा. आता ह्याच्यावरती लेअर जो घेणार तो आपण शेणखताचा घेणार आहे. त्याच्यावरती परत भुसा, असे 4 लेअर घेणार आहे. शेणखत कसं वापरायचं ते आता मी तुम्हाला दाखवतो. आता शेणखत आपल्याला कसं वापरायचंय आपल्या वर्मी कंपोस्ट साठी ते मी तुम्हाला दाखवतो. आता मी जे वापरणार ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे जे शेण दिसतंय हे पूर्णपणे कुजलेलं आहे. हे जवळपास आपलं शेण काढून इथं आपला हा उकिरडा या ठिकाणी टाकून जवळपास 1 ते 1.5 महिना झालेला आहे. तर जे आपण शेणखत वापरणार आहे आपल्या वर्मी कंपोस्ट साठी ते कमीत कमी 21 दिवस कुजलेलं असावं. कारण जास्त ओलं जर तुम्ही घेतलं ना तर त्यामध्ये हीट जास्त असते, उष्णता जास्त असते, आणि उष्णतेमुळे गांडूळ मरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण जे शेणखत वापरणार आहे ते 21 दिवस कुजलेलं असावं. अजून एक महत्वाची गोष्ट, की शेण ज्यावेळेस तुम्ही वापरणार आहे आपल्या गांडूळ खतासाठी, तर त्यावेळेस ह्या ज्या आळ्या दिसतात याला आपण हुमणी म्हणतो. तर ह्या आळ्या आपल्या वर्मी कंपोस्टच्या बेडमध्ये येऊन नाही द्यायच्या, तर बाहेर काढून टाकायच्या. कारण ह्या हुमणी आपल्या गांडुळांना मारू शकतात. त्यामुळे शेणखत घेताना ते निवडून घ्यायचं की त्यामध्ये हुमणी नाही आली पाहिजे. तर अशा प्रकारचं आता शेण आपण दुसऱ्या लेअर साठी वापरणार आहे. तर आपला पहिला लेअर झाला, तर हा दुसरा आपला शेणखताचा लेअर आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल की हा लेअर आपण जवळपास अर्ध्यापर्यंत घेतलेला आहे. आणि हे सगळं शेणखत असं पसरवून घेणार आहे. आणि याच्यावरती आपल्याला तिसरा लेअर परत भुसकाटाचा घेणार आहे, भुशाचा, आणि परत अजून 1 लेअर शेणखताचा घेणार आहे. तर हा आपला आहे ना तिसरा लेअर आहे. यामध्ये आपण तुम्हाला दिसत असेल की हा भुशाचा लेअर आहे. आणि हा बेड जवळपास इथपर्यंत भरत आल्या, फक्त 1 अर्धा इंचाचं आपण हे राहिलेलं आहे. तर चौथा लेअर आपण याचा घेणार आहे शेणखताचा. हा आपला तिसरा लेअर झालाय. तुम्ही बघून घ्या, अशा प्रकारे तो पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा सगळ्या साईडने. आणि हा 3 लेअर झालेले आहेत आपले. आता चौथा लेअर आपण घेणार आहे शेणखताचा. तो कसा घ्यायचा तो दाखवतो आता. तर हा आपला चौथा लेअर घेतलेला आहे आपण, आणि पूर्ण असं शीक केलेलं आहे आपण, की चौथा लेअर आपण पूर्ण भरून घेतलेला आहे. कारण आपण आता यानंतर आहे का, आता हा पूर्ण आपला असा बेड भरलेला असा दिसतो. याच्यावरती आता आपण आहे ना पाणी मारणार आहे.
आपल्याला 4 ते 5 दिवस कंटिन्युअसली याला पाणी मारायचं आहे। यामधली सगळी उष्णता आपल्याला बाहेर काढण्यासाठी आता ड्रेनेजसाठी आपण सेपरेट हे करणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो। तर असा शीक पूर्ण लावून घ्यायचा आणि असा बेड भरून घ्यायचा। आता त्याचं ह्यामध्ये जे पाणी मारणार जे ड्रेनेजसाठी आपण काय करणार ते मी तुम्हाला दाखवतो पुढच्या याचं। इथं आता आपला बेड भरून झाल्यानंतर आहे ना, आपण या ठिकाणी तुम्हाला देत असेल की मी असं पाणी मारतोय, तर पूर्ण बेड ओला करून घ्यायचा आपल्याला। ज्यावेळेस पूर्ण बेड आपला याला जवळपास आपल्याला आहे ना पहिले 5 ते 6 दिवस आपल्याला फक्त पाणी मारायचं आहे, तोपर्यंत आपण गांडूळ सोडणार नाहीये। जोपर्यंत ह्या आपल्या शेणखतामधली जी उष्णता आहे ती बाहेर जात नाही, पूर्ण थंड होत नाही, तोपर्यंत आपण ह्याला फक्त पाणी मारणार आहे। आणि हे पाणी मारल्यानंतर आहे का वर्मी वॉश कलेक्टसाठी जे ड्रेनेज आहे त्यासाठी आपण इथं काय केलं ते मी तुम्हाला दाखवतो। हा एक PVC पाईप घेतलेला आहे 3 इंचीचा, तर हा आपण इथं खाली कनेक्ट केलेला आहे आणि यामधनं तुम्हाला दिसत असेल की ना जे एक्सेस वॉटर आहे ना तर ते बाहेर इथं कलेक्ट करण्यासाठी आपण एक खड्डा केलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये एक बकेट ठेवलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बकेट ठेवू शकता। आता आपण त्यामधनं फक्त ते खराब पाणी बाहेर काढतोय, पण ज्यावेळेस आपण ह्यामध्ये गांडूळ सोडणार आहे तर त्यावेळेस त्यामधून येणारं हे वर्मी वॉश असणार आहे। आपलं वर्मी वॉश कलेक्शनसाठी आपल्याला ते सिस्टीम करायला लागते। तर अशा प्रकारे आपल्याला पाणी मारून घ्यायचं आहे। आपण आपल्या वर्मी कंपोस्टसाठी आपल्या गांडूळ खताच्यासाठी जे गांडूळ घेऊन जाणार आहे त्या ह्यामध्ये सोडायला, तर ते कसे काढायचे ते आता अनिकेत तुम्हाला दाखवतोय। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हे असे गांडूळ आहेत ना, खतासोबत आलेले गांडूळ आपण काय केले की या ठिकाणी ढीग केले होते, तर ते सगळे खाली जाऊन बसतात। तर ते आता ढीग उलटे करून त्यातले गांडूळ काढून घेतोय आणि या ठिकाणी आपण त्याचं वजन करतोय। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की इथं गांडूळ आहेत। आता ह्यामध्ये गांडूळ बघा, हे बघा, हे असे गांडूळ आता ह्यांचं असं हे बघा, हे अशा गांडुळांचं वजन करून आपण ते घेऊन जाणार आहे। तर मित्रांनो आता आहे ना आपण आपले गांडूळ घेऊन आलेलो आहे, तर ते आता गांडूळ आपण आपल्या बेडमध्ये सोडणार, तर ते मी तुम्हाला दाखवणार की आपण ते कसे गांडूळ सोडणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हे आत्ताच पार्सल आपण घेऊन आलेलो आहे। हे जवळपास 15 किलो गांडूळ आपण घेऊन आलेलो आहे। तिन्ही बेडला 5-5 किलो असे 15 किलो आपण गांडूळ त्यामध्ये सोडणार आहे। तर आत्ता घेऊन येताना आपण हे अशा बॅगमध्ये घेऊन आलेलो आहे। तर हे बॅगमध्ये ते कसे सोडायचे ते मी आता तुम्हाला दाखवतो। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे पहा, आता मी ते सगळे ना वरती पहिल्यांदा याला पहिले सगळे झटकून घेतो। हे झाल्यानंतर इकडे जाऊया, हे बघा हे सगळे गांडूळ आहेत, हे आपण असे सगळे स्प्रेड करून सोडून देणार आपल्या पूर्ण बेडमध्ये। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हे सगळे गांडूळ आहेत, हे पहा, हे सगळे आपण आत्ताच घेऊन आलेलो आहे गांडूळ। तर हे सगळे गांडूळ आता आपण असे स्प्रेड करून सगळे सोडून देणार आपल्या पूर्ण बेडमध्ये। ते ना असे पसरवून सोडून द्यायचे की जेणेकरून त्यांना जाता येईल, आपल्या पूर्ण बेडमध्ये ते पूर्ण फिरतील। तर अशा हिशोबाने आपल्याला ते सगळे स्प्रेड करून आपण सोडून द्यायचे। तर अशा प्रकारे आपण आपल्या ना बेडमध्ये असे गांडूळ सोडणार आहे। तर हे अशा एका बेडमध्ये सोडले, अशाच प्रकारे आपण आपल्या तिन्ही बेडमध्ये गांडूळ सोडून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपण आहे ना आपल्या तिन्ही बेडमध्ये गांडूळ सोडून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला फक्त राहतं काय तर मेंटेनन्सचा। तर मेंटेनन्स मध्ये काय करायचं, आपल्याला फक्त रोज दिवसातनं ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस फक्त ह्याला पाणी मारायचं आहे। आता सध्या वातावरणामध्ये आर्द्रता जास्त आहे, पाऊस पडला आताच, त्यामुळे मी पाणी 1-2-3 दिवस झालं त्याला पाणी मारत नाहीये। का तर त्यामागचं कारण पण मी तुम्हाला सांगतो, थोडीशी पुढे येऊ दे। तर ह्या ठिकाणी पहा, हे मी आता आहे ना ह्यामधलं शेण घेतलेलं आहे आणि हे जर मी असं हाताने प्रेस केलं तर तुम्हाला दिसत असेल की ह्यातनं पाणी गळत आहे, की ह्यामध्ये मॉइश्चर ऑलरेडी आहे, तर अजून पाणी मारण्याची गरज नाहीये। आणि आता तुम्हाला वरती दिसत पण असेल की कुठेही गांडूळ दिसत नाहीये। तर गांडूळ कुठे आहेत, तर ह्या ठिकाणी पहा, मी थोडंसं जरी हे केलं तर ह्या ठिकाणी पहा, या ठिकाणी गांडूळ आहेत। तर हे गांडूळ त्यांचं काम करायला त्यांनी सुरू केलंय, त्यांनी खत करायला सुरुवात केलेली आहे। तर अशा प्रकारे त्या आणि मॉइश्चर असल्यामुळे ते गांडूळ सगळ्या ठिकाणी फिरून त्याचं खत तर करणारच आहेत। तर अशा प्रकारे ह्या सगळ्या व्हिडिओच्या थ्रू मी तुम्हाला गांडूळ खत प्रकल्प कसा सुरू करायचा आणि त्याचा मेंटेनन्स कसा ठेवायचा या सगळ्या गोष्टीची पूर्णपणे आपण ह्या व्हिडिओच्या थ्रू कव्हर केलेल्या आहेत। आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्याच हक्काचा चॅनल कृषीदूत केतन। नमस्कार।